means forever, ever, hold it, never mind. Oh, राम राम मंडळी, मी आनंद बिडकर. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्लॉग पण बाईकवरच चालू होतोय. मी एवढ्या गडबडीत निघालो की घड्याळ विसरलो. तसं 12 वाजता निघालो मी घरातून. निघायचं होतं 11 वाजता. 2-3 कामं होती आणि सकाळी उठायला पण लेट झाला, त्यामुळं लेट निघालोय. आता जाता दाविशला पिक करायचंय आणि त्याला पिक केल्यावर पुढं जिथं जाणार आहे तर जाता जाता तुम्हाला सगळं सांगतो. आला 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 आलो आता सोलापूर रोडला. तर सरळ जाणारा रस्ता जातो यवतला आणि आपल्याला इथून एक राईट टर्न घ्यायचा आहे. अलीकडूनच औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोरी भकड असं बोर्ड आहे. तिथून उजवीकडे वळालो की सरळ जायचं आतमध्ये. जिथे आपण उजवीकडे वळालो तो आहे बोरी फाटा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती आहे आणि अशा रस्त्याला गाडी चालवायला खूप मजा येते. हे आहे बोरी गाव. जो त्या गावातला रस्ता होता खडबडीत, तो एक 5 मिनिटाचाच रस्ता आहे तसा. बाकी पुढं आल्यावर असं चांगला रस्ता आहे. आता वळायचं आहे उजवीकडे टेकवडी गावातून. आता येताना वाटेत जी जी गावं लागली त्यांची तुम्हाला नावं सांगतो. पहिलं येतं बोरी, त्यानंतर येतं बोरी एंदी, नंतर येतं तामणेवाडी, त्यानंतर येतं टेकवडी. टेकवडी गावापासून सरळ सरळ आलं की उजवीकडे वळायचं आणि उजवीकडे वळून सरळ आलं की पहिलाच लेफ्टने तो घ्यायचा. एक हा रस्ता जेजुरीला जातो. पिंपरी आणि पिसोरवे असं पण गाव आहे याच रस्त्याला. या रोडने आलं की उजवीकडे कमान दिसेल तुम्हाला. श्री सिद्धेश्वर देवस्थान क्षेत्र नायगाव. सिद्धेश्वर मंदिरापासून पुढे आलं की नायगाव गावातला मेन चौक आहे. त्या चौकात डाव्या बाजूने सरळ सरळ आल्यावर जो रस्ता जातो तो जातो पांडेश्वर महादेव मंदिराकडे. जाताना वाटेत असे छोटे छोटे बोर्ड आहेत जेणेकरून आपला रस्ता चुकू नये. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. 3 मंदिर छोटी. हे आहे श्री सहदेव. हे आहे श्री महाबली भीम. त्याच्या पुढे अजून एक मंदिर आहे, श्री धर्मराज युधिष्ठिर. तर हे जे मंदिर आहे हे पांडवकालीन मंदिर आहे. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर नंदी महाराज विराजमान झालेले आहेत. आणि नंदी महाराजांच्या बरोबर पाठीमागे एक स्तंभ आहे. त्या स्तंभात जायला अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. असं तुम्ही स्तंभाच्या वर जाऊ शकता. या स्तंभाच्या पाठीमागे ही जी नदी वाहती, या नदीचं नाव आहे करा नदी. मंदिरात आत जाताना हे 2 द्वारपाल आहेत आणि हा सगळा सभा मंडप आहे. हे मंदिर पांडवकालीन जरी असलं तरी याच्यावर जे नक्षीकाम केले ते नक्षीकाम हेमाडपंथी यादवकालीन आहे. हे जे तुम्ही नक्षी बघताय ही नक्षी 10व्या ते 12व्या शतकात कोरली आहेत. आणि या मंदिराच्या आतमध्ये जे खांब आहेत
त्याच्यावर चालुक्य शैलीचा प्रभाव आहे. प्रवेशद्वाराच्या बरोबर उजव्या बाजूला असा जाताना तुम्हाला देवळी दिसेल एक. ही जी देवळी ही नगारा पद्धतीची देवळी, अशीच देवळी तुम्हाला इथे पण बघायला मिळेल. प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर इथे एक देवळी, तिथे समोर एक देवळी आणि या मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला एक देवळी. या देवळीच्या वर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वरती नक्षीकाम पण बघायला मिळेल. आणि हे जे प्रत्येक खांब आहेत, या प्रत्येक खांबावर काही ना काहीतरी नक्षी कोरलेली. तर या मंदिराला हे जे असे खांब आहेत, 1 2 आणि तिथे 2 आहेत, असे 3 4, हे चारही खांब वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. तर तुम्हाला चारही खांब दाखवतो. मंदिरात प्रवेश करताना समोर वरती गणपतीची मूर्ती आहे आणि हे 2 द्वारपाल आहेत. द्वारपालांची ज्या मूर्ती आहेत त्यांची तोडफोड केली आहे. आता आपण आतमध्ये जाऊन मंदिरात आत आल्यावर इथे तुम्हाला अशा देवळी बघायला मिळतील. इथे एकूण 12 देवळी आहेत आणि समोरच्या बाजूला 12 देवळी आहेत. तर एकूण 24 देवळी आहेत. या देवळांच्या बाजूला हे जे सगळे खांब आहेत, हे खांब चालुक्य शैलीतील आहेत. आणि हे जे तुम्ही वर बघताय हा नाग आहे. आणि हे खांबावरचं सगळं नक्षीकाम प्रत्येक खांबाला आहे. इथे समोर एक दिसेल तुम्हाला, इथे वरती एक दिसेल, समोर 2 आहेत, या बाजूला पण 2 आहेत. मंदिरातून बाहेर आल्यावर इथे ही आहे मंदिराची तटबंदी आणि आतमध्ये आल्यावर अशी बसायला मोकळी जागा आहे. आणि मंदिराच्या पाठीमागं आहे गणपतीचं मंदिर. आणि गणपती मंदिराच्या बाजूने या तटबंदीवर वरती जायला असा एक रस्ता आहे. हे गणपती मंदिर आणि गणपती मंदिराच्या पाठीमागं आहे कुंती माता मंदिर. तर आहे एकंदरीत मंदिराचा सगळा परिसर. कुंती माता मंदिरापासून पुढे आलं की या बाजूला समोर एक समाधी आहे, एक ऋषी मुनींची समाधी आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला पण एक देवळी आहे. या देवळीमध्ये अशी एक मूर्ती आहे. इथल्या प्रत्येक देवळीत एक एक मूर्ती होती. आता 2 देवळी अशा आहेत की त्यामध्ये मूर्ती आहेत. त्यामधली ही एक देवळी. आता कुरुक्षेत्र म्हणजे कुठे दिल्ली पैसे आलं, बरोबर. हा धर्म, हा देण, बरोबर. नकुल तिकडं म्हणजे कसं आहे ते सांगतो पुढं तुम्हाला. तिकडं कसा गेला, काय झालं ते सांगतो तुम्हाला. तिथून झाल्यानंतर हस्तिनापूर म्हणजे पांडवांची नगरी, बरोबर. पांडवाचे त्याने 12 वर्षे केलं पांडवांनी, म्हणजे पांडवांनी केलं. आता केल्यानंतर युधिष्ठिर म्हणजे नाही धर्म, ही जे बाकीचे ना कौरव पांडव यांच्यात युद्ध होतं.
आणि ते कौरवांना सुरली अक्कल, आईला म्हणजे पांडवांना हरवायचं. तर पहिल्यापासून कपटीच ते शकुनी मामा, त्यांचा मामा शकुनी मामा कपटीच. हा कौरवांच्या बाजूचा माणूस, कौरवच्या बाजूचा कपटी असल्यामुळं त्यांनी काय केलं, अयोध्येत 12 वर्षे त्यांनी राज्य केलं. केल्यानंतर ही परत त्यांना बुद्धी सुचली शकुनी मामाला, म्हणजे पांडवांना आमंत्रित करा भोजनासाठी आमंत्रित केलं. आता केल्यानंतर आता ते 5 पांडवाच्या पैकी आता आल्यानंतर ते करू त्यांचे चुलत भावच ना ते. आता ते आले, त्यांच्या काय मनात काय नव्हतं, बिलकुल काय नाही. आता आले बाबा शकुनी मामा आले डांबरट. ते म्हणले काय नाही, जेवायच्या आधी फाशेट म्हणजे हे गळायचं सोकटी म्हणजे पत्त्या. आता त्याच्यामध्ये जर का ते हरले, आता ते आल्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांनी गेलं आल्यानंतर जेवणाचं म्हणजे जेवायचं थांबा, पण हे सोकट्याचं काम करा. सोकट्याच्या खेळल्यावर पांडव हरल्यानंतर आता काय करायचं. मग म्हणले जेवायचं नाही काय नाही, आमचं काय म्हणणं नाही. म्हणजे तुम्ही आता वल्कल नेसून दंडकारण्य, म्हणजे हे त्या टायमाला दंडकारण्य होतं, अख्खं दंडकारण्य नव्हतं. आता हे आमचं बी दंडकारण्य होतं त्या टायमाला. आता पांडव तिकडून निघाले, आता आज्ञा, आता ते पहिले आज्ञावाहिक माणसं. आता ते आले बाबा, हे आले इथं. आता दंडकरण असल्यामुळे कंदमुळं खायचं, गावात कुठं भीक मागायची नाही, वल्कल नेसून इथं आल्यानंतर दंडकरण असल्यामुळे कंदमुळं वेळ खाऊन बिचारी इथं झोपले. पण झालं काय, पंडूराजाचं म्हणजे धर्माचा पप्पा म्हणजे कळलं बाप, त्यांना म्हणले त्यांचं उद्या वर्षश्राद्ध आहे, बापाचं वर्षश्राद्ध घालायचे, पण इथं पाण्याची सोय नाही, बिलकुल पाण्याची सोय नाही. आता करायचं काय म्हणल्यावर जरा अवघड पडलं. मग त्यांनी द्रौपदीला सांगितलं श्रीकृष्णाचा धावा करा. मग श्रीकृष्णाने काय केलं की आपल्या द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा केल्यानंतर ती जी मानलेली बहीण, मग त्यांनी श्रीकृष्ण आले, म्हणले काय द्रौपदी, म्हणले असं असले सासऱ्याचं जो वर्षश्राद्ध आहे, उद्या ते जेवायला घालायचे, बरोबर का, उद्या ते जेवायला घालायचे, पण पाण्याची सोय नाही, काय नाही, बरोबर का. आता म्हणले पाण्याची सोय बाबा काय करायची. मग श्रीकृष्णाने एक सांगितलं, इथून 35 किलोमीटर अंतरावर गराड गाव आहे, तिथं 2 मोठे डोंगर आहेत. त्या डोंगराच्या नंतर मध्ये दरीच्या मध्ये एक असंच स्वयंभूलिंग, आणि तिथं ते एक ऋषी म्हणजे ब्रह्मचारी, तो श्रीकृष्णाची 12 वर्षे सेवा करत होता. असं समजा ते आपली पूजा करायचा, तिथं त्याला पाणी अर्थ, पण त्याच्याकडे कमंडोल होतं. कमंडोल म्हणजे संजीवनी पाणी त्या कमंडोलीमध्ये होतं. तो पूजा अर्चा वगैरे करायचा, सगळं स्नान संध्या झाल्यानंतर पूजा अर्चा करून ध्यानस्थ देवाची पूजा करायचा, म्हणजे महादेवाची. असलं बारीक पिंड होतं, एवढं मोठं नव्हतं. आणि झाल्यानंतर ते आल्यानंतर काय झालं, आता श्रीकृष्णाने सांगितलं की बाबा त्या कमंडोलीमध्ये संजीवनी पाणी आहे, म्हणजे कधीच पाणी संपत नव्हतं. आणि मग त्याला सांगितलं, श्रीकृष्णाने सांगितलं की बाबा तू तिथं जायचं, त्याच्या गेल्यानंतर तिथं लांबून तिरकामठ्याने होल पाडायचं कमंडोल म्हणजे त्याच्यापासून ह्या नदीचं नाव पडलं करा, कमंडोलपासून. आता त्याला पाडल्यानंतर अर्जुन पुढं, ऋषी माग, पण श्रीकृष्णाने तांदूळ मंत्रून दिलं होतं. प्रत्येक गावात म्हणजे नदीच्या काठचे सगळे तिथं बारीक पिंडी तयार आहेत. शेवट चांगावटेश्वर आणि सासवडचं तिथं असल्यामुळं तिथं शेवटचे तर ऋषी संपले. आता तिथं आल्यानंतर पाणी संपलं, सगळं व्यवस्थित झालं. आता आल्यानंतर तर पाण्याला काय करायचं, पाण्याला काय नाही, पाणी आलं, ऋषी मागं आले, अर्जुन आला, सगळं आला. पण अर्जुनाला एक सांगितलं की नकुलाला सांगितलं की जवळ आला अर्जुन म्हणून,
बघून ये. जवळ आलाय का म्हणजे पाण्याची सोय नाही, काय नाही काय नाही. आणि तिथेच कुठे देवांना आमंत्रित केलं धर्मराजाने. धर्मराजाने केल्यानंतर ते सगळ्यांना आमंत्रित दिलं. त्याच्यामध्ये दोनच चुकले होते, वरुण राजा आणि इंद्रदेव. तिथेच कुठे देवांचा राजा तोच चुकला. आता तिथून आल्यानंतर आले बाबा श्रीकृष्ण इथं उभं. तिथेच कुठे देव महाराज आले, ते ऋषी आले, सगळे आले. बसल्यानंतर माग ही नदी आली. आता तिथेच कुठे देवांना आमंत्रित केल्यानंतर तिथेच कुठे देव पाचारण झाले, जेवायला बसले. पण इंद्राला न बोलवल्यामुळे त्याला राग आला. म्हणला मला जेवायला बोलवलं नाही. म्हणजे तिथेच कुठे देवांचा राजा मी इंद्र, तिथेच कुठे देवांचा मी राजा इंद्र असून मला बोलवलं नाही. तर माझं चुकलं होतं थोडंसं. आणि वरुण राजा म्हणजे पाऊस. आता तिथेच कुठे आल्या त्याला राग आला इंद्राला. म्हणला पृथ्वीत त्याच्या दरबारामध्ये नाच गाणी करणारा गांधर्व त्याला म्हणला पृथ्वी तळावर तो जायचं आणि तिथेच कुठे देवांच्या चोच घालायची. म्हणजे तिथेच कुठे येऊ जेवणार नाहीत. मग आता तो कावळ्याला दिला. मग कावळा आला पृथ्वी तळावर. इथं आल्यानंतर ते पाहिलं द्रौपदीने. अरे कावळा देवांच्या ताटात. मग त्याला शाप दिला, ज्यावेळेस 10वेचं अन्न खाशील त्यावेळेस तुझा उद्धार होईल. म्हणून 10 पिंडाचं अन्न खाल्ल्याशिवाय अजून कावळा त्याला कॉका करतो. मग त्याला शाप दिला. मग त्याला शाप दिल्यामुळे अजून तो शाप नाही झाला त्याला. मग तो इथं ते बघा टॉक म्हणून त्याला शाप दिला की जेव्हा हे उद्धार होईल. पण त्याला उद्धार काय झालेला नाही. आता दुसरी गोष्ट, तिथेच कुठे देव आल्यानंतर पावसाची फळी इकडून लय आली. वरुण राजाला राग आला. तिथेच कुठे देवांच्या मध्ये अन्न करायचं पाणी. आता पाणी आल्यावर म्हणलं आता तिथेच कुठे देवांचं अन्नात जर पाणी होत असेल तर म्हणले जेवणात काय उपयोग आहे. मग त्यांनी वरुण राजाला शाप दिला, एकटा कोण पड, वाल्या कोण पड, पण पाऊस आजूबाजूने पडतो पण आम्हाला शेवट येतो. शेवट आल्यानंतर पण आम्ही शेवटचं काय ना शेंडा घेऊन आम्ही घासभर खातो. हे आता आल्यानंतर कावळ्याला शाप दिल्यानंतर कावळ्याला आत्तापर्यंत पृथ्वी तळावर देव 10 पिंडाचं अन्न खाल्ल्याशिवाय त्याला सुट्टी नाही. झाल्यानंतर श्रीकृष्णाने भव्य स्वयंभूलिंग स्वतः स्थापन केलं. पूजा अर्चा अभिषेक वगैरे सगळं केलं. नंतर श्रीकृष्णाच्या म्हणून ही पांडवभूमी पुण्यभूमी. ऋषीला सांगितलं ह्याच्या पाठीमागे ऋषीला बघा. तेव्हा तिथं त्या ऋषीला तिथं म्हणजे तुम्ही तिथं ह्या वडाखाली तपश्चर्या करा, बरोबर का. मग तिथं त्या ऋषीने समाधी घेतली. ऋषी तिथं समाधी घेऊन मोकळं झाला. श्रीकृष्ण त्याला आशीर्वाद दिला. ते म्हणले इथं घे पावनभूमी सगळी. हे 500-700 वर्षाचा वड आहे. आणि हे मागचं आहे ना, मागचं म्हणजे पांडव तुम्ही घंटी वाजवली का आतली, तिथून माग हे 5000 वर्षापूर्वीच आहे. तर आमचं दर्शन घेऊन झालंय आणि आम्ही निघालोय नेहमीसारखा परतीच्या प्रवासाला. आता जाताना पहिल्यांदा आपल्याला पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल पंप दिसला आहे, पहिलं पेट्रोल भरून घेऊ. पेट्रोल भरून झालंय. आता निघूया आपल्या घराकडे. आता भेटूया सोलापूर हायवेला. आलो आहे सोलापूर रोडला. तर आजचा व्लॉग इथेच संपूयात. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुन्हा एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.